ये हसी वादिया ये खुला आसमा आ गए हम कहा। खरं तर ही संपूर्ण माझ्या मागची दृश्य बघून मी काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशात आलोय असं तुम्हाला वाटत असेल, मात्र मी कुठेही काश्मीरमध्ये वगैरे नाही तर नाशिकच्या चांदोरी परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलं तर एक गोदावरी नदी आहेत आणि एका बोटीतून खरं तर मी प्रवास करतोय। नयनरम्य अशी सकाळ दिसून येते, समोर सूर्यनारायणाचं दर्शन देखील होत आहेत आणि चांदोरीतील सकाळ जी आहे ती खरं तर अशीच आपल्याला बघायला मिळत असते। गेल्या काही दिवसांपासून जे आपण मागील काही दिवस जर बघितले तर अवकाळी पाऊस देखील झाला, त्यामुळे तापमानाचा पारा देखील जवळपास 17 ते 18 अंशांवरती जाऊन पोहोचलेला होता। मात्र गेल्या 2 दिवसांपासून तापमानात घट होते, कडाक्याची थंडीही पडलेली आहे, त्यामुळे नाशिककर देखील चांगलेच गारठलेत। तर समोर आपण जर बघितलं तर दवबिंदू कुठेतरी गोठते चालले आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट हा खरं तर कानी पडतोय आणि सुंदर अशी सकाळ जी आहे ती खरं तर चांदोरीमध्ये दिसून येते। माझ्यासोबत चांदोरीचे स्थानिक पत्रकार आहेत, सागर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सागरजी, काय नक्की ही सकाळ? चांदोरीची प्रसन्न सकाळ, गोदावरीचा आकार हा चंद्राप्रमाणे द्वितीच्या चंद्राप्रमाणे वाढत वाढत जात असल्यामुळे चंद्रवती नाव पडलं, चंद्रवती नाव हे चांदोरी झालं। आणि गोदावरी आणि मंदिरं एक वेगळंच एक क्लायमेट इथं बघायला मिळतं चांदोरीमध्ये। याचा एकूण कसा परिणाम जनजीवनावरती? जनजीवन साहजिकच जे सकाळचे लवकर होणारे काम आहे ते उशिरा सुरुवात होते, शाळा महाविद्यालयात याचा परिणाम होतोय आणि थंडीमुळे सर्वांनी गरमाचे कपडे वगैरे असे उबदार कपडे घालून आपण जर बघितलं तर म्हणजे दरवर्षी कसं पारा किती अंशांपर्यंत जाऊन पोहोचतो, कसं पूर्ण थंडी इथे असते? नाशिक जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान हे चांदोरीचं असतं। ओझर आणि कुंदेवाडी या ठिकाणी जरी तापमान मोजलं जात असलं तरी त्याच्यापेक्षा कमी प्रमाणे चांदोरीमध्ये असतं। जर बघितलं तर खरं आहे की उबदार कपडे घातल्याशिवाय, परिधान केल्याशिवाय घराबाहेर पडणं देखील या चांदोरीकरांना अवघड होऊन बसलेत। म्हणजे आत्ता देखील आपण जर बघितलं तर कडाक्याची अशी थंडीही पडली आहे, मी देखील 3 स्वेटर हे घातले आहेत, तर बोलणं देखील कुठे अवघड हे जाते। मात्र हे सारं दृश्य बघून कुठेतरी छान, म्हणजे नयनरम्य असे सर्व काही दृश्य आहेत आणि हीच सर्व NDTV मराठीच्या प्रेक्षकांना आम्ही आपल्याला दाखवतो। कॅमेरा मी के प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, चांदोरी, नाशिक। तर नाशिकची ही सुंदर दृश्य आपण पाहतोय। निफाडमध्ये पारा 6 अंशांपर्यंत आल्यामुळे तिथले नागरिक सुद्धा चांगलेच गारठलेले आहेत। तर चांदोरी परिसरामध्ये गोदावरी नदी किनारी दवबिंदू जणू गोठत असल्याचं चित्र आपल्याला या दृश्यांच्या मार्फत पाहायला मिळतंय। पक्ष्यांचा किलबिलाट, धुक्यात हरवलेलं हे हेमाडपंथी मंदिर, असं हे नयनरम्य असं दृश्य नाशिकमधलं आहे।